बुलढाण्यात ऑनलाईन औषध विक्रीविरोधात देशव्यापी एल्गार. 20 मे रोजी औषध दुकाने बंदची हाक. कॉर्पोरेट कंपन्यांच्या वाढत्या हस्तक्षेपाविरोधात बुलढाणा जिल्ह्यात औषध विक्रेत्यांचा आक्रोश. देशभरात तीव्र आंदोलनाचा इशारा. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना AIOCD यांच्या नेतृत्वाखाली 20 मे 2026 रोजी देशव्यापी औषध दुकाने बंदचे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या वाढत्या हस्तक्षेपाविरोधात हे आंदोलन छेडण्यात येत असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनीही या बंदला पूर्ण पाठिंबा दर्शवला असून जिल्ह्यातील सर्व औषध दुकाने बंद ठेवण्याची तयारी करण्यात येत असल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. संघटनेचे पदाधिकारी गजानन शिंदे यांनी सांगितले की औषध व्यवसाय हा ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट 1940 व रूल्स 1945 अंतर्गत नियंत्रित असला तरी ऑनलाईन औषध विक्री संदर्भात स्पष्ट कायदेशीर तरतुदी नसताना काही कंपन्या नियमबाह्य पद्धतीने बाजारपेठेवर वर्चस्व मिळवत आहेत. कोरोना काळात रुग्णांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली घरपोच औषध सेवा नंतर काही ऑनलाईन कंपन्यांनी व्यावसायिक स्वरूपात वाढवून मोठी बाजारपेठ काबीज केल्याने स्थानिक औषध विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याचा आरोपही करण्यात आलाय. तसेच ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर 2013 मुळे औषधांवरील नफा कमी झाल्याने लघु औषध विक्रेते आधीच आर्थिक संकटात सापडले असून परिस्थिती अधिक बिकट झाल्याने संघटनेचे म्हणणे आहे. बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरातील औषध विक्रेत्यांनी या बंदला 100% प्रतिसाद देण्याची तयारी दर्शवली असून सरकारने तातडीने ठोस भूमिका न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आलाय. प्रतिनिधी अजहर शेख, रायपूर. पोलीस टाइम्स मराठी न्यूज.